आज आम्ही नाईट ट्रॅव्हल मोडवर आहे. ही आमची वन डे ट्रिप असेल. गाईज फायनली प्लेस रिव्हील करते मी रेडी होऊन आता बाहेर आली आहे रील्स करायला. सो गाईज मी कशी दिसतीये, तिचा इतका मोठा पचका झालेला आहे ना. ते आहे पुढे, त्यांची पार्किंग इतक्या लांब आहे. फायनली लूट हो गया आहे. त्यांना माहिती होतं मी येणार आहे म्हणून हे सगळं झालं आहे. जेव्हा मम्मीला कोणती गोष्ट घ्यायची नसते ना तेव्हा ती सरळ नाही म्हणून सांगत नाही. सो आता आम्ही पुण्यात आलो. City lights blink, they got secrets to spill. Painted asphalt whispers a soulful chill. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही नाईट ट्रॅव्हल मोडवर आहे. अचानक प्लॅनिंग, मग आम्ही फेवरेट डेस्टिनेशनवर चाललो आहे. खूप दिवसांनी चाललो आहे आणि ती मी तुम्हाला फर्स्ट टाईम एक्सप्लोअर करवणार आहे. सो स्टे ट्यून्ड विथ मी. आत्ता सध्या आम्ही ऑन दी वे. मी खूप उशिरा व्लॉग चालू केला आहे. सो आपण एकदा तिकडे भेटल्यावर, तिथं पोचल्यावर भेटू. एक्साइटमेंट गाईज. अरे एक्साइटमेंट मतलब क्या? तिकडे पोचल्यावर भेटूया. ही आमची वन डे ट्रिप असेल. मी आधीही खूप वेळा गेली तिकडे, पण तेव्हा माझं ब्लॉगिंग चॅनल नव्हतं. सो आत्ता मी ब्लॉगिंग चॅनल चालू केल्यानंतर फर्स्ट टाईम परत तिकडे चालली आहे. सो आता मी तिकडे वन डे ट्रिपमुळे किती एक्सप्लोअर करता येईल मला माहिती नाही. सो जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला एक्सप्लोअर करवेल. आणि स्टे ट्यून. आपण बघूया काय काय फिरता येईल. डॅडीला तर जेवढं मी एक्सप्लोअर करता येईल तेवढं करवायला सांगणार आहे. सो भेटूया आपण. One eternity later. सो गाईज फायनली प्लेस रिव्हील करते मी. आम्ही आलो आहे महाबळेश्वरमध्ये आणि असं वाटलं होतं की खूप जास्त थंडी असेल. मला खूप वाजती आहे, बाकीच्यांना नाही वाजत आहे, पण मला खूप जास्त थंडी वाजती आहे. आणि हिला पण वाजती आहे. आणि आता मला बाहेर जायचं आहे, पण थंडीने मला असं नको वाटतं उठायला रूममधून. मी रूममध्ये आल्यावर ब्लॉक करते, कारण बाहेर माझ्यात हिंमत नव्हती मी त्या थंडीत ब्लॉक करेल म्हणून. भेटूया उद्या सकाळी. बाय बाय गाईज. मी हे काही काजळ तीळ वगैरे काही केलेलं नाही आहे. ते ऑटोमॅटिक पिंपल आलं होतं आणि ते मी फोडायचं काम केलं आहे. वाह दीदी, वाह दीदी. दीदी, वाह दीदी. त्यामुळे तो डाग झाला आहे. तो काहीच दिवसात गायब पण होऊन जाईल. पण तरी तुम्हाला असं वाटेल की मी ते काहीतरी केले, तिथे काजळ लावले तीळ म्हणून. अजिबात नाही, ते नॅचरली आलं आहे. गाईज एवढ्या मोठ्या मुश्किलीने मी रील शूट केली आहे या थंडीमध्ये बाहेर. तुम्ही माझी रील नक्की बघा. खूप जास्त थंडी वाजते मला, तरी मी रील करायला आले होते. आणि मी आज इतकं मोठं कांड केलं आहे. मम्मा मला सांगत होती की फुल स्लीव्ज घाल, पण तरी मी फुल स्लीव्ज नाही घातलं आहे. मी स्लीवलेस घालून आली आहे. त्यामुळे मला इतकी जास्त थंडी वाजते आहे. आणि मम्माला बॅडमिंटन खेळायचं आहे. अवघड आहे बाबा एवढ्या थंडीत. चला. The next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सकाळी आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आहे. मी रेडी होऊन आता बाहेर आली आहे रील्स करायला. आणि आता थोड्या वेळाने डॅडी रेडी झाले की मग आम्ही नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायला जाणार आहे. सो ऊन आहे त्यामुळे अवॉइड करा जरा, माझे डोळे छोटे छोटे होत आहेत. सो गाईज मी कशी दिसते. मम्माने मला फुल लावलं आहे. खूप सारे रील्स फोटो शूट करून झालं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये. सो मला तर भीती वाटते. हा ड्रेस ना पायात येतो आहे माझ्या. मी पडायची मला खूप जास्त भीती वाटते. पण तरी मी पडले तरी चालेल. डॅडीचा फोन आहे माझ्या हातात, तो पडला तर खतम. रस्ता बघा आणि डॉगी मला कॅटी खूप जास्त. गाईज तिकडे स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये जाऊन कुकूला असं वाटलं ना की तिला स्ट्रॉबेरीज खायला मिळतील, पण तिकडे सगळ्या कच्च्या स्ट्रॉबेरीज होत्या. आणि तिचा इतका मोठा पचका झालेला आहे ना. तिकडे थांबली होती. थांब ना, बघू दे ना मला, बघू दे ना मला. पण सगळ्या कच्च्याच होत्या. सो आम्ही परत आलो आहे. आता मम्माला रील करायची आमच्यासोबत. दम लागला खूप. सो गाईज फायनली आता आम्ही बाहेर पडलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे कुठे
लागते. मी तिकडे गेल्यावर दाखवेन आणि मला खूप भीती वाटते. आणि मी सारखं तेच सांगते, पण मला चढताना भीती वाटते. ड्रेस अडकून मी पडले तर. थांबा मी दाखवते. आणि ही प्रॉपर्टी, मी तुम्हाला ह्या प्रॉपर्टीचं नाव नाही सांगितलं. हे आहे मलबेरी. हे महाबळेश्वरमध्ये आहे. सो तुम्ही कधी आलात तर इथे विजिट करा, खूप छान आहे. गाईज, आम्ही मॅप्रो गार्डनला आलोय, पण ते आहे पुढे. त्यांची पार्किंग इतक्या लांब आहे. मी घातलेत हिल्स, इतके पाय दुखायला लागले ना माझे चालून चालून. मी असं ठरवलेलं की डायरेक्ट मॅप्रो गार्डन मध्ये जाऊन ब्लॉक करेल, पण त्यांच्या डिस्टन्सने मला ब्लॉक करायला भाग पाडलंय. खूप पाय दुखायला लागले माझे. मी दाखवते. सो गाईज, आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये आलो आहे आणि इथे सेल्फी पॉईंट ठेवला आहे त्यांनी इंस्टाग्रामसारखा. आणि कुकूचं काहीतरी वेगळंच चालू असतं नेहमी. गपचूप आतमध्ये जायचं तर गाईज, आम्ही आता मॅप्रो गार्डनमध्ये आलो आहे आतमध्ये. आणि इथे माझं फेवरेट बटरस्कॉच क्रशच नाही आहे यार, मला ते पाहिजे. आणि अजून एक दाखवते मी, ते मी लहानपणापासून खाते. ते पहिले डीमार्ट मध्ये पण भेटायचं. हे गाईज, फायनली मी शोधला बटरस्कॉच क्रश. आणि मी ते घेणार आहे आता. सो गाइज, फाइनली लूट के हो गए. अभी हम जा रहे. लूट के नाही, शॉपिंग झाली. कोणाला लुटलं नाही. आम्ही शॉपिंग करायला चालू होतो. आणि ह्या ड्रेसमुळे मी पडणार तर आहेच, इट्स शुअर. काय डॅडी? चहाचे फ्लेवर्स. डॅडी टी लवर तिकडे गेले होते. शॉपिंग झाली आहे, पण आता परत तोच टास्क आहे. इकडून खाली पार्किंग पर्यंत बाय वॉक जायचंय. म्हणजे पाय खूप दुखतात. असं धरलं ना तर मी काय येते का क्लिअर. ठीक आहे, माझे पाय दुखायला लागले. आणि इथे इतकी चालून मला भूक लागली, नाहीतर मला भूक लागत नाही सहजा. तर भूक लागली आता प्रत्येक असं करते मी ना. पॉसिबल झालं तर मग ब्लॉग चालू ठेवेल. काही काळी येते, नको जाऊ दे गाईज, मी काळी येते. स्ट्रॉबेरी घ्यायची आहे कुकूला. कुकूने पहिलेच तिकडून येतानाच सांगितलं होतं मला स्ट्रॉबेरी आणि मलबेरी पाहिजे. सो स्ट्रॉबेरीचं तर झालंय तिचं काम, मलबेरी घ्यायची आता. आणि हे आमचं फॅमिली प्लेस आहे, त्यामुळे आम्हाला एवढं उत्सुकता नाही वाटत की अजून फिरावं अजून फिरावं. मी एकटी पुढे आली आहे चालत. आणि मम्मा डॅडी कुकू सगळे मागून हळूहळू चालत येतात. आणि माझ्याबद्दल कॉमेंट चालू असेल काहीतरी तिकडे, कारण मी अजिबात ब्लॉक केला नाहीये. म्हणजे फार थोडा ब्लॉक केलाय ऍज कम्पेअर टू कुकू. कुकूने खूप जास्त ब्लॉक केलाय. कारण मी तिला बोलत असते तू ब्लॉक करत नाही, आणि काल तिने ब्लॉक केला पण मी नाही केला. मी खूप जास्त थकले होते. ऍज पर ऊन मी कॅमेरा हँडल करते. ऊनवर तुम्हाला तुम्ही असं धरते, असं आलं तुम्ही असं दिसते. सो तुम्ही पण ऍडजस्ट करा. गाईज, मी पार्किंग मध्ये आली आहे. आणि इथे पार्किंगचं पण रोड बघा, असं फुल प्लॅन झालेला वाटतं की लाईक त्यांना माहिती तुम्ही येणार आहे. म्हणजे सगळं झालंय. इथे चालता चालता आरामात मोडे आणि मी पडत जाईल खाली. त्या हिल्समुळे असं सीन झालं. मी दाखवते तुम्हाला, सांगा. बघी का, फुल प्लॅनिंग झालेली आहे मला काढायची. आणि मी डिनर आहे, मी कार जवळ फर्स्ट आहे. पण कारची चावी माझ्याकडे नाही.
भेटू आता कारमध्ये गेलं. मम्मा डॅडी कुकू किती रमत गमत येत आहे ते बघून घेतो मी. थांबा. गाईज इथे आम्ही जेवायला आलो होतो आणि बॅकग्राऊंडमध्ये खूप जास्त आवाज चालल्यामुळे आता इथे मला व्हॉइस ओव्हर द्यायला लागतो आहे. आणि मी इथे सांगते आहे की हे हॉटेल आमच्या रिलेटिव्जमधलंच कोणाचं तरी आहे आणि त्यांचं शेड्यूल फार बिझी असल्यामुळे मी काही त्यांना इंट्रोड्यूस करून नाही दिलं तुम्हाला. मी फक्त दाखवलं आहे की ते आलेत. सो नेक्स्ट टाईम मी गेले की मी त्यांना इंट्रोड्यूस करेल. गाईज इकडे मी हे सांगत होते की जे हॉटेलचे ओनर आहेत ते डॅडीचे चाइल्डहूड फ्रेंड आहेत आणि ते लहानपणापासून सोबत राहिलेले आहेत. सो आणि आम्ही स्टे ह्याच हॉटेलच्या कॉटेजेसमध्ये केला होता, मलबेरी कॉटेजेसमध्ये. सो जर तुम्ही गुगल केलं तर हे तुम्हाला आरामात भेटून जाईल. सो तुम्ही सर्च करा, जर तुम्हाला वेकेशनवर जायचं असेल महाबळेश्वरमध्ये तर मलबेरी कॉटेजेसमध्ये स्टे करा. गाईज मी इकडे हे सांगत होते की कुकू सारखी काकाला फोन करून बोलवून घेत होती, काका ये काका ये. त्यामुळे काकाला यावंच लागलं आणि तो आला बघा. गाईज मला इकडचं चिकन खूप जास्त आवडतं. इकडची फेमस डिश आहे ती जी मी खाते. तुम्ही इकडे आलात तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा माझी फेवरेट डिश कोणती आहे, मग मी सांगेल तुम्हाला. सो मी इकडे आल्यावर ते चिकन खाते, आवर्जून खाते. आणि आता जेवण झालंय, आम्ही परत बॅक टू ह्या मोडवर आहे कारण उद्या परत सेम रुटीन आमचं चालू होणार आहे. मी खूप सारे रील्स शूट केलेत, खूप सारे फोटोज काढलेत. फोटोज मी नाही, मम्माने म्हणजे इतके सुंदर फोटोज काढलेत ना. मी पोस्ट करेल इंस्टाग्रामवर. मी माझं इंस्टाग्रामची ID मेन्शन करेल, तुम्ही नक्की बघा जाऊन. खूप सुंदर फोटोज काढलेत मम्माने आणि रील्स पण खूप सुंदर आलेत माझे. सो आता आपण जाऊया. आम्ही पैसे पे करून स्पेशली व्ह्यू बघायला आलो आणि सनसेट बघायला आलो होतो. पण रील्स फोटोजच्या चक्करमध्ये सनसेट काही बघितला नाही आम्ही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, डॅडीने रील केली आमच्यासोबत. फर्स्ट टाईम डॅडी रीलमध्ये आलेत. सो नक्की बघा रील. मी इंस्टाग्रामची ID मेन्शन करते. आणि आता अंधार होईल तरी पण रील करायची आहे आणि तिकडे टाईमपास चालू आहे. आता घरी जायचं, पाय दुखत आहेत यार. तुम्ही रील कशी शूट होते बघितलं? या पोरीला दार लावायला लावलं, ते गोल फिरून चटकली आहे नीट. गाईज आत्ता आम्ही आलोय साताऱ्याच्या डीमार्टमध्ये आणि उतरायची तर बिलकुल इच्छा नव्हती, तरी पण उतरायला लागतंय. झोप आली मला खूप. जेव्हा मम्मीला कोणती गोष्ट घ्यायची नसते ना तेव्हा ती सरळ नाही म्हणून सांगत नाही, ती उगाचचे रिझन देतात. तर मी तिला सांगितलं की डोरिटोज घे, तर मला सांगते काल मी बघितलं आहे त्याच्यात कॅन्सरचे काहीतरी पार्टिकल सापडलेत. काही पण सांगून द्यायचं ना, नाही घ्यायची, उगाच कारणं द्यायची असतात. गप्प बस ना. सो गाईज डीमार्टमध्ये तिकडे खूप टाइम झाला त्यामुळे मी काही ब्लॉग केला नाही. सो आता आम्ही पुण्यात आलोय, जेवण केलं लाईट आणि आता घरी चाललो आहे. सो तुम्ही आजचा माझा ब्लॉग एन्जॉय केला असेल असं मला वाटतंय. जर तुम्ही एन्जॉय केला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया न्यू ब्लॉग मध्ये. Still of the night, I think of you. My heart beats with